त्यांना बोलवता येत नाही। कोणत्याही अधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तरी जाता येत नाही। त्यांना कोणत्याही रुटीन शिवाय कामाशिवाय कोणत्याही इतर सूचना देता येत नाही। जर ठाण्यात अशी घटना घडली असेल तर मी सगळ्यात आधी या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे। असे जे अधिकारी आहे ज्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला जे हजर होते त्यातल्या त्यात आरओ हजर होते, आरओना निवडणूक काळात निवडणुकीशिवाय कोणतीही ड्युटी दिली जात नाही कोणत्याही कामाची, आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक गेलेले असतील यांना निलंबित केलं पाहिजे। अजित पवार आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी क्षेत्राचा आदित्य आहे आणि आता थेट म्हणत आहेत की भाजपच्या विरोधातच ही झाली पण भाजपला कोण अजित दादा? त्यांच्यातून सत्तेतही आहे आणि आता भाजप सुद्धा राहायचं। आता याच्याविषयी काय बोलावं मला ते नाही कळत। एकीकडे सोबत राहायचं आणि इकडे दुसऱ्या सोबत पण फिरायचं, असा प्रकार आहे। चांगल्या भाषेत सांगायचं तर एक इंटरेस्टिंग घटना आहे पराभव झाला, त्याच्या घराबाहेर जादूटोणा झाला, जादू टोण्यामुळे काही होत नाही। आपण कोणत्या विज्ञान युगात राहतो? असे जादू टोणे याला काही अर्थ नसतो, ज्याची त्याची श्रद्धा असेल। परंतु आपण आता या विज्ञान युगात राहतो, असे जादू टोणे झाले असते तर लोकांनी तेच केलं असतं ना। कशाला सेवा करत बसायची, कशाला लोकांचे हातपाय जोडत बसायचे? त्यामुळे याच्यावर माझा तरी विश्वास नाही। तुमचं शिक्षकांना त्यांनी नोटीस बजावली आहे, तुम्ही निवडणुकी कामात राहिले नाही म्हणून कारवाई चुकीचं आहे। अशा पद्धतीनं जे मृत झालेले त्यांनाच नोटीस गेली। प्रशासन किती पद्धतीनं अलर्ट आहे हे लक्षात येतं याच्यातून। कोण आहे काय आहे, माणूस जिवंत आहे का मेलेला आहे हे सुद्धा ते बघत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहे, त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या बरोबरीनं कोणी असण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही। असं जर कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे। कृपाशंकरजी यांचं विधान आपण ऐकलं होतं महापौर पदावर, आता त्यावर त्यांनी माघार घेतली, सर्वांसर्व करताय, मात्र मराठी महापौर होणार याबाबत मात्र अजूनही बोलायला तयार नाही। हे पहा, कृपाशंकर सिंग हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे। त्यांनी परवाच बोललेले आहे की उत्तर भारतीय महापौर होईल, त्याच्याविषयी आम्ही भूमिका मांडलेली आहे। भारतीय जनता पार्टीचं पोटातलं ओठात आलेलं आहे। मागच्याच महिन्यात एक केंद्रीय मंत्री आले होते IIT पवईला, त्यांनी सांगितलं की IIT पवईचं नाव बॉम्बेच असलं पाहिजे, IIT बॉम्बेच असलं पाहिजे। हे चांगलं झालेलं आहे। मुंबई ही मराठी माणसाचं नाव आहे, मराठी नाव आहे, ते त्यांना चालत नाही। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी तोंड देखलंपणे मुंबई किंवा महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम दाखवतो। प्रत्यक्षात कृपाशंकर सारखे त्या केंद्रीय मंत्र्यासारखी अवलाद जी ती भारतीय जनता पार्टीचीच आहे। उद्यापासून मैदानाला सुरुवात होणार आहे, खेळाला उद्यापासून मैदान खेळायला सुरुवात होणार आहे। काय निवडणुकीमध्ये तुमचा खरा विरोधक कोण आहे, कोणाची लढत होणार आहे? हे पण निवडणुकीचे विषय निश्चित सगळे समोर येतील। निवडणुकीचा अजेंडा आमचा तयार झालेला आहे। मागच्या काळातला राज्यकारभार कशा पद्धतीनं होतो हा सुद्धा जनतेसमोर आम्ही आणू। निश्चित ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। आम्ही जो वचननामा मागच्या 2015ला काढला त्याची स्थिती सुद्धा आम्ही जनतेसमोर आणू, आणि येणाऱ्या काळात या शहराला आवश्यकता काय आणि ते आम्ही कशा पद्धतीनं करू हे लवकरच एक 2-4 दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करणार आहोत। हे पण जुने व्हिडिओ बऱ्याच जणांचे कोण कोणाला काय बोलत असतं आपल्याला माहिती आहे। आता देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग म्हणत होते, छगन भुजबळांची जागा जेलमध्ये असंच म्हणत होते,
अजितदादा सुद्धा भाजपला कमळाबाई म्हणत होते. आता ह्या सगळ्या जुन्या गोष्टी असतातच. आता त्या धरून चालायच्या का न चालायच्या हे परिस्थितीवर अवलंबून असतं असं मला तरी वाटतं. पूजा मोरे एक चांगली कार्यकर्ता आहे एवढं तर मला माहिती, पण ती भारतीय जनता पार्टीत कधी गेली हे मला काही माहिती नाहीये. पण निश्चित एक चांगली काम करणारी एक कार्यकर्ती आहे, एक चांगली मुलगी आहे, आपल्या मराठवाड्यातली आहे. ती पुण्यात आता लग्न झाल्यामुळे पुण्यात गेलेली आहे. मी तिच्या लग्नालाही गेलो होतो. चांगली मुलगी आहे, हुशार आहे, चांगलं काम करणारी आहे. दुर्दैवानं तिची संधी हिरावल्या गेली. दादा मामूच्या मतदार व्यवसाय नाही करणार. मग काय झालं? मामू हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम? शिवसेनेचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आता शिवसेनेचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी हा निर्णय मागे नाही घेतला तर मुख्यमंत्र्यांच्या घरात म्हणतात. मला नाही माहिती काय निर्णय हा. चुनाव के पहले ही जो है 13 जो उम्मीदवार है वो बिनविरोध चुन के आ गए, इसके बारे में आप क्या कहेंगे? मैं समझता हूँ ये सत्ता का मिसयूज भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट कर रहे हैं. मैंने कल इसमें कुछ बात कही है. कुछ मिनिस्टर, कुछ पार्टी के सीनियर लीडर्स, कुछ उम्मीदवारों को कुछ प्रलोभन देते हैं, कुछ धमकियां देते हैं. और मैं समझता हूँ बिनविरोध चुन के आना डेमोक्रेसी के लिए अच्छी बात नहीं है. लोगों को मतदान का अधिकार तो गया ना वहां के, जहां बिनविरोध इलेक्शन हुआ वहां के लोगों का वोट का अधिकार तो गया. मैं तो बोलता पार्टी के लिए भी अच्छा नहीं रहता, क्योंकि लोगों को वोटिंग स्टेशन पे आने की आदत रखना जरूरी है. लोगों को वोटिंग करने की आदत रखना जरूरी है. निर्विरोध चुनाव ये लोकशाही में गलत है, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है. आपने तो कल वीडियो पोस्ट किया था, इलेक्शन ऑफिसर को आपने कहा था आपके उम्मीदवार को धमकाया जा रहा है, बोला था क्या? मैंने सही बताया है. कुछ उम्मीदवारों को यहाँ के मिनिस्टर फोन कर रहे हैं, उनके सपोर्ट में कुछ ऑफिसर फोन कर रहे हैं. मैं समझता हूं इस प्रकार उम्मीदवारों को धमकी देना, ऑफिसर ने फोन करना गलत है. इन अफसरों को मैंने इशारा दिया है कि अगर आप ऐसे काम में दखल अंदाजी देंगे तो आपको गधे पे बिठा के आपको घुमाया जाएगा शहर में. सर ये किसके कहने पे होता है? अभी मैंने कहा ना कि कोई मिनिस्टर ने फोन किया था, तो मिनिस्टर के कहने पे जो ऑफिसर कर रहे होंगे ना. सर आपका आने वाले दिन में आपका मैनिफेस्टो क्या है? मैनिफेस्टो आएगा हमारा, पार्टी डिक्लेयर करेगी. आने वाले 2-4 दिन में हमारा मैनिफेस्टो आ जाएगा. थैंक यू. संभाजीनगरमध्ये भाजपाच्या 18 उमेदवारांनी शिंदेगडाकडून अर्ज दाखल केला आहे. राजेंद्र उमेदवारी अर्ज दाखल मागे घेतला तर मी कसा आहे सर्वांना माहिती. काय भाजपाच्या 18 उमेदवारांनी शिंदेगडाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता भाजपाची रणनीती अशी की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. मात्र राजेंद्र जनता असं म्हणतात की मी कसं आहे सर्वांना माहिती. आता मागे घेतला तर मी कसा आहे? कोणी मागे घेत नसतं पक्षाचं उमेदवारी मिळाल्यावर. कोण कसा पण राहो त्यांनी काही होत नसतं. पण एकदा त्या पक्षाचं ते अपयश आहे ना. माझ्या पक्षाचा माणूस दुसरीकडे जाऊन उमेदवारी भरतोय, माझं अपयश आहे, मी कबूल केलं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीनं जिथं गरज नसताना तिथं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतात, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत ना. एखादं घर आहे तिथं त्याची क्षमता असते राहायची. बसाभस कोंबले तर ते बाहेर पडणारच ना काही लोक. गुंडांना नाही तर घरातील पहिल्या उमेदवारी दिली असं म्हणतात. हो म्हणतात, मला नाही माहिती. गुंडांना उमेदवारी दिली तर सगळ्या जगासमोर आहे, विशेषतः एनसीपीने अजितदादाच्या पक्षात. हे माझं कार्यालय आहे, सेना भवन आहे. तुम्हाला दिसले का कधी लोक? दिसले का?